आणखी एक महत्त्वाची बातमी, गर्दी कमी करण्यासाठी सरकारचं धोरण काय? लोकलच्या गर्दीवरून नाना पटोलेंनी हा प्रश्न विचारलाय। एसीचे दर सध्या लोकलला लावता येतील का, यावर विचार सुरू आहे, अशी प्रतिक्रिया सभागृहामध्ये प्रताप सरनाईकांनी दिली। लोकलवरून सुद्धा अधिवेशनामध्ये चर्चा झाली आणि या चर्चेमधून नाना पटोलेंनी सरकारला हा प्रश्न विचारला। निष्पाप लोकांचा मुंबईमध्ये या पद्धतीचं अपघाती मृत्यू होणं हे आमच्या महाराष्ट्राची बदनामी आहे। याची जगामध्ये बातम्या जातात आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचं याचं एक टाइम लिमिट असा काही प्रोग्राम आपला आहे का की जेणेकरून आम्ही रेल्वेच्या एक्सपान्शन आणि या पद्धतीच्या दुर्घटना होणार नाही आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीने किड्यामाकोड्यासारखे लोक असे भरले जातात, एकमेकाला ठुसलं जाते तिथं, अशा पद्धतीचं जे चित्र आहे, भयावह चित्र आहे, हे चित्र आपण बंद करायसाठी काय प्रोग्राम आपल्याजवळ टाइम बॉन्ड आहे ते आपण सांगावं। उपनगराच्या प्रवाशांसाठी काही वेगळी सुविधा आपल्याला देता येतं का, असा सुद्धा त्यांचा विषय होता। माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नाही, परंतु कालच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या संदर्भात बैठक बोलवली होती, परंतु ती बैठक पुढे ढकलण्यात आली। परंतु निश्चितपणे रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून जर ह्या प्रकरणासाठी उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा अजून एक बैठक लावावी आणि त्या बैठकीमध्ये जर काही निकष लागला नाही तर निश्चितपणे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण रेल्वे मंत्र्यांसह एका बैठकीचे जे आहे ते आयोजन केलं जाईल। कारण राज्य शासनाच्या माध्यमातून प्रवाशांचा जीव फार महत्त्वाचा आहे आणि ह्या प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी ज्या काही उपाययोजना करता येईल राज्य शासनाच्या माध्यमातून त्या निश्चितपणे केल्या जातील।